परिषदेतील सत्ता संघर्ष बुधवारी आणखीन तीव्र झाला। तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता पार पडलेल्या नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीत भाजपने राजकीय डावपेचांचा कुशल वापर करत नगर परिषदेत आपलं वर्चस्व निर्माण केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि शरदचंद्रजी पवार गटातील अंतर्गत फूट आणि सतत बदलणाऱ्या आखाड्यांचा फायदा घेत भाजपने निर्णय भूमिका घेतल्याने सभापतीच्या निवडीच्या वेळेस राजकीय गणित तयार झाले। शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे। या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माया अरुण मुंडे होत्या, तर मुख्याधिकारी विजय खाडगे उपस्थित होते। सभापती पदाच्या निवडीत भाजपचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट 2 नगरसेवक भाजपासोबत आल्याने नवीन राजकीय आघाडी उदयास आली। अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत मात्र पूर्णतः वेगळे चित्र पाहायला मिळाले होते। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपला डावलत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांच्याशी आघाडी करत सिराजुद्दीन पटेल यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले होते। या घडामोडीमुळे भाजपला राजकीय धक्का बसला होता। या पार्श्वभूमीवर भाजपने समित्यांच्या निवडीत आक्रमक आणि नियोजनबद्ध पवित्रा घेतला। आमदार मोनिकाताई राजळे यांनी या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादीतील फुटीचा राजकीय लाभ घेत दोन्ही गटांना सोबत आणले। परिणामी समित्यांच्या निवडीत भाजपचे वजन अधिक ठळकपणे जाणवले। उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत एकत्र असलेली आघाडी आणि समित्यांच्या निवडीत झालेली वेगळी युती यामुळे नगर परिषदेत नेमकी सत्ता कुणाच्या हाती याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। सत्तेतील या उलथापालथीचा आगामी विकास कामांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। समित्यांचे सभापती पुढील प्रमाणे: सिराजुद्दीन पटेल उपनगराध्यक्ष तथा नियोजन आणि विकास समिती, कैलास तिजोरे बांधकाम समिती, राष्ट्रवादी अजित पवार गट, परवीन अमीर शेख महिला आणि बालकल्याण समिती, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिजवान छोटूभाई शेख पाणीपुरवठा समिती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, दीप्ती कमलेश गांधी आरोग्य समिती, भारतीय जनता पार्टी। सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।